नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टीच्या संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेतील पेपर 1 आणि पेपर 2साठी अत्यंत उपयोगी असे ठरवणार आहेत. तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 121. तुमच्या वर्गातील एक हुशार बालक अध्ययन करूनही चांगले यश संपादन करू शकत नाही. अशा वेळी तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल? पर्याय: त्या विद्यार्थ्याकडून चांगला अभ्यास करण्याची प्रतिज्ञा घेईल, त्याचे चांगलेपण संपादन न होण्यामागील कारणांचा शोध घेईल, त्याच्या पालकांना संबंधित विद्यार्थ्यास वेळेशी शाळेत टाकण्यास सांगेल, त्याला परीक्षेत अधिक गुण द्याल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्याचे चांगलेपण संपादन न होण्यासाठी कारणांचा शोध घेईल. प्रश्न 122. बालकाच्या वर्गातील अध्ययनावर परिणाम करणारे बाह्य घटक कोणते? पर्याय: संस्कृती व प्रशिक्षण, भावना, अभिवृत्ती, बालकाचे ध्येय. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, संस्कृती व परीक्षण. प्रश्न 123. बालकाची प्राथमिक गरज खालीलपैकी कोणती आहे? पर्याय: सामाजिक गरज, शारीरिक गरज, मानसिक गरज, सौंदर्यात्मक गरज. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, शारीरिक गरज. प्रश्न 124. बालकाशी संबंधित खालीलपैकी कोणती बाब जन्मजात प्रेरक नाही? पर्याय: भूक, तहान, सवयी, झोप. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सवयी. प्रश्न 125. प्रेरणा या जन्मजात मूलवृत्तीवर आधारित असतात असे कोणतं मानसशास्त्र म्हणतो? पर्याय: मॅकडुगल, फ्राईड, स्किनर, पेवलॉव. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक व, मॅकडुगल. प्रश्न 126. भारतीय राज्यघटनेनुसार मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या गटासाठी आहे? पर्याय: 6 ते 14 वर्ष, 8 ते 14 वर्ष, 5 ते 14 वर्ष. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 6 ते 14 वर्ष. प्रश्न क्रमांक 127. पाठ्यक्रम शिक्षणाचे कोणते चल आहे? पर्याय: मध्यस्थ चल, आश्रित चल, स्वतंत्र चल, यापेक्षा वेगळे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, मध्यस्थ चल. प्रश्न 128. खालीलपैकी जन्मजात प्रेरक बाब कोणती नाही? पर्याय: प्रेरक बाब आहेत खेळणे, प्रशंसा, झोप, क्रोध. पर्याय: फक्त 1, फक्त 2 आणि 3, फक्त 1, 2, 3, फक्त 1, 2, 4. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, फक्त 1, 2 आणि 4. प्रश्न 229. अध्ययन प्रेरणेमुळे टिंब. पर्याय: स्मृती क्षमता तेज होते, एकदिशी विचार करता येतो, अध्ययनात अभिरुची निर्माण होते, पूर्वीचे अध्ययन व नवीन अध्ययन यांच्यात परस्पर संबंध निर्माण होतो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अध्ययनात अभिरुची निर्माण होते. प्रश्न क्रमांक 130. वर्गात जे विद्यार्थी प्रश्न विचारतात त्यांना टिंब. पर्याय: वर्गाबाहेर भेटण्यास सांगावे, वर्गातच वारंवार प्रश्न विचारू नये अशी सूचना करावी, प्रश्नाची योग्य उत्तराद्वारे समाधान करून आणखी प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे, ग्रंथालयात जाऊन प्रश्नांची उत्तरे शोधण्यास सांगावी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, प्रश्नांची योग्य उत्तराद्वारे समाधान करून आणखी प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे. प्रश्न क्रमांक 131. एका बालकाचे पालक तुम्ही वारंवार बोलावून भेटायला येत नाही, अशा वेळी तुम्ही काय कराल? पर्याय: संबंधित पालकाकडे दुर्लक्ष कराल, त्याच्या पालकांना पत्र लिहा, स्वतः त्याच्या पालकांना भेटलाच जाल, संबंधित मुलाला शिक्षा कराल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, स्वतः त्याच्या पालकांना भेटण्यास जाल. प्रश्न 132. तुमच्या वर्गातील एक बालक बुद्धिमान आहे, त्याला शिक्षक म्हणून तुम्ही टिंब. पर्याय: बक्षीस द्याल, त्याला गृहपाठ देणार नाही, त्याला आणखी प्रगतीसाठी प्रोत्साहित कराल, त्याच्या पालकांना तुमचा मुलगा बुद्धिमान असल्याचे कळवाल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, त्याला आणखी प्रगतीसाठी प्रोत्साहित कराल. तर ही होती महा-टी-ई-टीच्या संदर्भात पेपर 1 आणि पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयाशी निगडीत असणारे प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.